नमस्कार, मी डॉक्टर शरण नरुटे. मी आहे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आणि निनाद क्लिनिक मधून बोलतोय. आजचा हेतू किंवा आजचा ह्या व्हिडिओचा पर्पज काय आहे तर एक लिव्हरचं आणि किडनीचं नातं काय असतं. आजचा टॉपिक आहे लिव्हर किडनीचं नातं. आता मेडिकल लँग्वेज मध्ये ह्याला काय म्हणतात? ह्याला म्हणतात हिपॅटोरिनल सिंड्रोम. हिपॅटो म्हणजे लिव्हर, रिनल म्हणजे किडनी आणि सिंड्रोम म्हणजे हे सगळं मिळून एक आजार आहे. त्याच्यामुळे ह्याला हिपॅटोरिनल सिंड्रोम म्हणतात. आता आपण जेव्हा लिव्हर खराब होतं म्हणून डॉक्टरांकडे जातो, तपासण्या करतो, तेव्हा कितीतरी लोकांना लक्षात येतं किंवा डॉक्टर सांगतात की किडनीला सूज आहे. आता सूज म्हणजे आपण सांगायची पद्धत झाली, पण शक्यतो त्याचा अर्थ काय असतो की किडनीचं काम थोडं कमी झाले किंवा किडनीचं काम करण्याची कॅपॅसिटी तात्पुरती का होईना पण कमी झालेली आहे. याला आपण म्हणतो हिपॅटोरिनल सिंड्रोम. आता ह्या लिव्हरचं आणि किडनीचं नातं तरी काय आणि असं होतं का? आता जेव्हा लिव्हर खराब व्हायला लागतं सुरुवातीला, तेव्हा लिव्हरचं एक काम आहे आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर टाकून देण्याचं. मग लिव्हरचं जेव्हा काम कमी होतं त्यावेळेस पचनाबरोबर, मेटाबॉलिझम बरोबर, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्सच्या मेटाबॉलिझम बरोबर हे टॉक्सिन्स सुद्धा बाहेर टाकून देण्याचं काम कमी होतं. आता मी जे काय बोलतो आहे सामान्य माणसाला समजावं या भाषेत बोलतोय. त्याला मेडिकल टर्म्स खूप आहेत, त्याच्या मागे खूप मोठं सायन्स आहे, असं काही लगेच आपल्याला समजत नसतं. पण हे जे टॉक्सिन्स काढून टाकण्याचं जे काम आहे लिव्हरचं, हे सुद्धा कमी झाल्यामुळे हळूहळू काय होतं, ह्याचा बोजा किडनीवर यायला लागतो. प्रामुख्याने काय होतं, ब्लड वेसल्स मध्ये ह्या टॉक्सिन्समुळे किंवा ह्या रक्ताचं जे लिव्हरकडे चाललेलं जो प्रवाह आहे ह्याच्यामधल्या फरकामुळं हळूहळू किडनीचा रक्तप्रवाह सुद्धा कमी होतो आणि त्याच्यामुळं त्याला सफिशियंट बाहेर घाण टाकून देण्याला चान्स मिळत नाही, किडनीचं काम कमी होतं. याला म्हणतात हिपॅटोरिनल सिंड्रोम. आणि आता हे बऱ्याचदा इतक्या प्रमाणात वाढायला लागतं की बरेच हॉस्पिटल ऍडमिशन लिव्हर खराब झालेल्या पेशंटमध्ये किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी जे पेशंट थांबलेले आहेत काही कारणानं, पैशामुळे असू दे, लिव्हरच्या अवेलेबिलिटीमुळे असू दे, ही लोक बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये या हिपॅटोरिनल सिंड्रोममुळेच ऍडमिट होतात आणि त्यांच्यामुळं लिव्हरला लागणारा जो पैसा असतो त्याचा निम्मा अर्धा पैसा बऱ्याचदा या आजारामध्येच खर्च होऊन जातो. त्यामुळे आपल्याला हे हिपॅटोरिनल सिंड्रोम समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा लिव्हरला सूज यायला लागते तेव्हा आपली किडनी पण प्रोटेक्ट केली पाहिजे. आता त्याच्या किडनी खराब होण्यामागं बरीचशी कारणं आहेत, पण जी कारणं पेशंटच्या हातात आहेत त्याच्याबद्दल फक्त बोलू. नाहीतर औषधांमुळे होतं किंवा दुसरं काही मुळाचा आजार असेल, डायबिटीस, तर त्याच्यामुळे लिव्हर किडनी खराब होती लिव्हर बरोबर. तर त्यामुळे आपण पेशंटने काय काळजी घ्यायची आहे तर पूर्णपणे पाणी, म्हणजे बऱ्याच लिव्हर पेशंट्समध्ये पाणी रिस्ट्रिक्ट करायला सांगितलं जातं कारण पोटामध्ये पाणी जमा होतं. तर ही गोष्ट काही चुकीची पण नाही आणि एकदम त्याचा अर्थ असा नाही की काही पेशंट्सना अक्षरशः अर्धाच लिटर पाणी पितात दिवसभरामध्ये किंवा 2च ग्लास पाणी पितात आणि माझं लिव्हर लवकर बरं होईल असं त्यांना वाटतं किंवा सारखं पाणी काढून काढून पाणी जास्त जमा होतं असं त्यांचं एक ग्रह होऊन बसलेला असतो. त्यामध्ये पाणी काढायची भीती बसलेली असते डोक्यामध्ये. पाणी काढू नये किंवा टाळावं काढणं हे सगळं खरं आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की पाणी काढण्यानं आपलं लिव्हर ट्रान्सप्लांटच वाचणार आहे किंवा आपल्याला परत ते पाणी होणारच नाही, ते तितकं बरोबर नाही. त्यामुळं अक्षरशः निवळ 1च ग्लास पाणी, अर्धाच लिटर पाणी असलं करू नये. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा जुलाब लागतात पेशंट्सला. जुलाब लागल्यानं काय होतं, लिव्हर खराब असतं, इम्युनिटी कमी झालेली असते, आतड्यांची रचना बदललेली असते, आतल्या बॅक्टेरियाचं प्रमाण बदललेलं असतं आणि त्याच्यामुळं आपल्याला जुलाब लागतात. जुलाब लागलं की अजून पेशंट डिहायड्रेट होऊन जातो, त्याच्यामुळं आपल्याला किडनीला सूज येऊ शकते. त्यामुळं आपल्याला फार पाणी कमी नाही करायचं एक. दुसरी गोष्ट, जुलाब जर फार झाले तर जुलाब होण्यासाठी जी कधी औषधं चालू असतात ती होल्ड करायला पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट, जुलाब चालू झाल्यानंतर डॉक्टरकडे लगेच गेलं पाहिजे आणि त्याच दिवशी, असं नाही की 1-2 दिवस 3 दिवस अंगावर काढून मग तोपर्यंत तुमच्या किडनीला सूज आलेली असते. त्यामुळे जुलाब जर झाले तर लगेच डॉक्टरकडे गेलं पाहिजे. तिसरी गोष्ट काय की आपल्याला काही औषधं चालू असतात ज्याच्यामुळे किडनीला सूज येऊ शकते. बऱ्याचदा डॉक्टर हे लिहून देताना काही दिवसासाठी देतात, 5 दिवस 7 दिवस, पण आपण काय करतो, डॉक्टरकडे सतत जाणं टाळतो आणि आपण म्हणूनच ती औषधं खायला लागतो ज्याने लघवी वाढवता येईल, ज्यानं पोटातलं पाणी कमी करता येईल. तर अशा चुका नाही केल्या पाहिजेत, त्याच्यामुळे किडनी खराब होऊ
बसते ना आपण दिसायला मात्र पोटात कमी दिसतं पाणी, पायाची सूज कमी होते, पण आपण मात्र ती औषधं स्वतःहून खाऊन आपल्या किडनीला किंवा जास्त प्रमाणात डोस खाऊन किडनीला आपल्या सूज लागतो. तर हे पेशंटकडनं अवॉइड करण्यासारखी कारण आहेत ज्याच्यामुळे किडनीला सूज येण्याचं प्रमाण कमी होईल. आता चौथं कारण काय? तर चौथं कारण म्हणजे जर काही इन्फेक्शन झालं तर मग मात्र किडनीला लगेच सूज वाढू शकते. त्यामुळं काहीही इन्फेक्शन झालं, ताप आला, खोकला आला, लगेच जळजळ झाली, सर्दी काही झालं तरी लगेच डॉक्टरकडे गेलं पाहिजे. त्याची ट्रीटमेंट त्वरित केली पाहिजे जेणेकरून ते फार इन्फेक्शन पसरणार नाही आणि किडनीला सूज येणार नाही. तर अशी ही जी काही 3, 4, 4, 5 कारणं आहेत ती आपण प्रामुख्याने काळजीनं पाळली पाहिजेत. त्याच्यानंतर आपली किडनी आपण जास्त दिवस सेफ ठेवू शकतो जोपर्यंत की आपल्याला लिव्हरचं आपलं निदान पूर्ण होत नाही, लिव्हरचं आपली ट्रीटमेंट पूर्ण होत नाही, मग ते ट्रान्सप्लांट का असेना तोपर्यंत आपल्याला ही किडनी सांभाळली पाहिजे. कारण किडनीला जी लिव्हरमुळे सूज येते ती बऱ्याचदा पूर्णपणे निघून जाते. आता एक शेवटचं 5वं कारण जे फार कमी प्रमाणात पेशंटच्या हातात आहे ते म्हणजे ज्याला मुळात डायबिटीज असतो त्या लोकांच्या मुळात किडनीमध्ये फरक असतो, म्हणजे खराब व्हायला लागलेले असते. त्यात अजून लिव्हर खराब झाल्यानंतर ते प्रमाण वाढतं. आता ह्याला काही करता येत नाही, बऱ्याचदा प्रॉब्लेम्स असतात, पण तरी सुद्धा ही जरी बाकीची कारणं सांभाळली तरी किडनीचं डॅमेज कमी होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करता येऊ शकते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सगळ्यांना कळू दे की लिव्हर आणि किडनीमध्ये नातं आहे. जशी आपली माणसांची नाती आपण जपतो तसं लिव्हर किडनीचं पण नातं जपलं पाहिजे. धन्यवाद.